बोंदुखरात प्रकरण ताजा असतानाच नाशिकमध्ये आणखी महिलांच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, तोही एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत। नोकरीच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणी आतापर्यंत 18 ते 25 वयोगटातल्या 6 अविवाहित तरुणी, 2 विवाहित महिला आणि 1 पुरुष अशा 9 जणांनी फिर्याद दिली। तर एका गुन्ह्यात पीडितेला फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपीच्या मित्रांनीही अत्याचार केले आहेत। आतापर्यंत 25 ते 30 महिलांसोबत हा प्रकार घडल्याचा संशय आहे। या प्रकरणी कंपनीतील एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे आणि तिलाही यामध्ये आरोपी करण्यात आलाय। 8 आरोपी आहेत, ज्यापैकी 2 महिला आरोपी फरार आहेत। 6 आरोपींना अटक झाली आहे। या प्रकरणाची व्याप्ती पाहता तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। या प्रकरणात अधिक पीडित महिला पुढे येण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचं आवाहन केलंय। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे। तर नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तरुणींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात ते बघूया। नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे। मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे। मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे। या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत, त्या सगळ्यांनी एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलींना घेऊन जायचं याचं प्लॅन करणं, चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली। त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं। 1, 2, 3 मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला, तिचे व्हिडिओ तयार केले। व्हिडिओ व्हायरल करेल किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेल म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.